हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बटर बाजारातून विकत आणता का? तर असं करण्याऐवजी तुम्ही आता घरीच बटर छान असं बनवू शकता. चला तर झटपट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दुधावरची साय अशी मी आठवडाभर छान अशी साठवून ठेवलेली होती. चला तर आता ही साय काय करायचं, तर छान अशी एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायची आणि छान असं ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा, अगदी छान असं आहे. बघा, हे स्मूद असं टेक्स्चर तयार झालं की नाही, यामध्ये घालायचं 1 कप पाणी आणि परत एकदा मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं. बघा, छान असं आपलं लोणी वेगळं झालं की यामधून दूध आणि छान आपलं लोणी सर्व काही वेगळं करून घ्यायचं. आता त्या अगोदर मी इथं तुम्हाला दाखवते. बघा, इझी रॅपचं हे मी बटर पेपर घेतलेला आहे, तो या डब्यामध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये आता आपण बटर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर दूध आता छान असं वेगळं करून घेतलं. यामध्ये घालायचं आहे लोणी आणि ते 2-3 वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे. आता मस्त असं धुवून घेतलं की छान असं सर्व पाणी काढून घ्यायचं. चला तर आता यामध्ये घालायचं आहे मार्केटसारखा कलर येण्यासाठी थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं मीठ, थोडंसं नमकीनही होतं. चला तर झटपट आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स झालं की हे छान असं आपल्या त्या डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. चला तर आता हे आपण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे 2-3 तास. आपण दूध जे वेगळं केलेलं होतं त्याचं पनीर कसं बनवायचं तेही मी तुम्हाला इथं दाखवत आहे. चला तर झटपट आपण घ्यायचं दूध जे आपण साईडला काढलेलं होतं त्यामध्ये. हे बघा, अगदी छान असं गुणगुणं गरम झालं की त्यामध्ये पिळायचं आहे लिंबू. अर्धा लिंबू घेतलेला आहे मी आणि तो सर्व यामध्ये पिळलेला आहे. चला तर झटपट आता छान असं आपलं दूध आणि हे बघा पाणी या पद्धतीनं वेगळं व्हायला लागतं. छान असं आपलं पनीर तयार होतं इथं. चला तर झटपट आता हे पनीर आपण सेपरेट करून घेऊयात. मस्त असं एक छान सुती कपड्यावरती हे या पद्धतीनं काढून घ्यायचं आणि हे सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला छान असं नोटिफिकेशन येईल. हे बघा, मस्त असं पनीर घरच्या घरी तयार झालं. अगदी मार्केटसारखं झालं की नाही. चला तर झटपट आता आपलं जे बटर तयार केलेलं होतं तेही आता सेट झालेलं आहे. मग या दोन्ही रेसिपी तुम्हाला जर आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर झटपट हे बघा, हे सुद्धा मार्केटसारखं अगदी छान असं बटर तयार झालेलं आहे. आता तुम्ही हे तुमच्या जेवणात वापरू शकता, पराठ्याला लावू शकता, तसंच तुम्ही हे ब्रेडला लावून छान असं खाऊ शकता.